Next topic is about restriction fragments. What is restriction fragment? Restriction means आपण म्हणतो की हे रेस्ट्रिक्टेड एरिया आहे. रेस्ट्रिक्ट म्हणजे एक लिमिटेशन असतो आणि फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा. म्हणजे DNA वरती काहीतरी आहे ज्या ठिकाणी रेस्ट्रिक्टेड असतात त्याला आपण रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट. काय रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स इज अ DNA फ्रॅगमेंट म्हणजे नेमका तो एक DNAचा तुकडाच आहे. कसा झाला तो तयार झाला बाय कटिंग ऑफ DNA यूजिंग अ रेस्ट्रिक्शन एन्झाईम. म्हणजे एका मोठे DNA पासून जेव्हा त्याची DNAचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले ते छोटे तुकडे जे तुकडे आहेत ते प्रत्येक एक तुकड्याला आपण रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट म्हणतो. आपण एक डायग्राम पाहू ते कसं असतं. दॅट विल सी द डायग्राम ऑन अ बोर्ड. सी दिस. दिस इज द one strand of DNA and this is the second strand of DNA, and these are the nitrogen bases attached with the help of the weak hydrogen bonds. हे झाला इकडे तयार DNA. आता एक केमिकल, त्या केमिकलचं नाव आपल्याला माहित आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. हे एन्झाईमचा वापर केला जातो आणि ह्या एन्झाईमच्या साहाय्याने तो डिसाईड करतो की कुठे कट करायचं. आपण पाहणार कुठे कट करतो कसं करतो. तर हे एन्झाईम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम जेव्हा आपण ह्याच्यावर टाकतो अप्लाय करतो तर हे एन्झाईम ह्या ठिकाणी कट केला. हे एन्झाईमने ह्या ठिकाणी कट केला आणि ह्या ठिकाणी केला. म्हणजेच आता काय झालं की ह्या ठिकाणी एक हे झाला पार्ट 1 एक तुकडा झाला आणि हे दुसरा तुकडा झाला आणि ह्यानंतर हे तिसरा झाला आणि 4 झाला. असे 4 जे फ्रॅगमेंट झाले प्रत्येक फ्रॅगमेंटला रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट म्हणणार. म्हणजे दॅट एव्हरी फ्रॅगमेंट इज कॉल्ड ॲज नाव द रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट. ह्याला म्हणतात हे आणि कट केलेले. पण एक इम्पॉर्टंट विल डिस्कस दिस स्टीवर्ड. दिस वॉज फर्स्टली आयसोलेटेड बाय टू सायंटिस्ट स्टीवर्ड अँड वर्नर. ह्या दोघी सायंटिस्टनी सर्वात अगोदर 2 एन्झाईम्सला आयसोलेट केला बाहेर काढला होता आणि असे एन्झाईम्स जे की बॅक्टेरियम इकोलायमध्ये काहीतरी असा रेस्ट्रिक्ट करत होते. रेस्ट्रिक्ट म्हणजे का त्या बॅक्टेरियोफेगची ग्रोथला रेस्ट्रिक्ट करत होते. बॅक्टेरियावरती जे व्हायरस येतो त्या व्हायरसमध्ये काहीतरी अडथळा करणारे रेस्ट्रिक्ट करणारे त्याला ग्रो होत देत नव्हते असे काही 2 केमिकलचा त्यांनी शोध लावला आणि त्या 2 केमिकलला आपण रेस्ट्रिक्टेड एन्झाईम्स म्हणतो. सो आउट ऑफ दिस 1 एन्झाईम कट DNA आणि हे 2 पैकी एक एन्झाईम असा आहे जे की DNAला कट करण्यासाठी वापरणे जे आपण हे पाहिलं ना रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस हे 2 पैकी हे एक आहेत आणि त्याचं नाव रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आता पहा नाव कसं लिहिलं. रेस्ट्रिक्शन म्हणजे अडथळा निर्माण करणारा, एंडो म्हणजे आत, न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस. म्हणजे एका न्यूक्लियस आतमध्ये काहीतरी केमिकल आहे जे दुसऱ्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणारा केमिकल होता. त्याचं नाव ठेवण्यात आलं रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम्स बिलॉंग टू द लार्जर क्लास ऑफ एन्झाईम्स कॉल्ड न्यूक्लियसेस. आता एन्झाईमची खूप मोठा ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण न्यूक्लियसेस म्हणतो आणि ह्याच्यामध्ये भरपूर आहेत. आपण नंबर 1 पाहू. न्यूक्लियसेसमध्ये 2 प्रकारचे एन्झाईम्स आहेत. एक आहेत एक्झोन्यूक्लियस आणि दुसरा आहे एंडोन्यूक्लियस. एक्झो म्हणजे काय बाहेर, एंडो म्हणजे आतमध्ये. तर पहिलं जे आहे ते एक्झो. आता हे फोटोग्राफमध्ये पहा हे येतं DNA. जेव्हा आपण असं एन्झाईम जर DNA वरती टाकला तर तो त्याचा शेवट जे असतो एंड पॉईंट जे असतो त्या एंड पॉईंटलाच कट करणार, मध्ये कट नाही करणार. हे बघा हे दुसरी डायग्राम आहे. हे मधून कट केलेलं आहे. हे असं करत नाही. हे काय करतो फक्त जे एंड पॉईंट आहेत किंवा इकडे ह्या साईडने किंवा ह्या साईडने किंवा ह्या साईडनेच कट करणार अशा एक्झोला अशा एन्झाईमला आपण एक्झोन्यूक्लियस एन्झाईम म्हणतो. देन सेकंड टाईप इज द एंडोन्यूक्लियस. तर एंडोन्यूक्लियस एन्झाईम काय करतो इट कट्स द DNA ॲट स्पेसिफिक पोझिशन विथिन द DNA. ते एक स्पेसिफिक पोझिशनला कट करणार पण कसा एंड पॉईंट सोडून आतमध्ये विथिन द DNA मध्ये आतमधला जे पार्ट आहे त्यालाच कट करणार. जसं की हे फोटोग्राफमध्ये पहा पहिल्या फोटोग्राफमध्ये एक्झो होता आता सेकंड फोटोग्राफमध्ये इट इज एंडो.
एंडोमधलं एक बेस्ट एक्झाम्पल आहे, दॅट इज द रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. हे खूप मोठा एक्झाम्पल आणि व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, दॅट इज रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम. इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टूल. म्हणजे आता जेनेटिक इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी ह्या एन्झाईमशिवाय ते पॉसिबलच नव्हतं. आणि हे आहेत रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम. आता काय याचा वापर काय बघा, दोन फोटोग्राफ, पहिला होता एक्झो आणि दुसरा आहे एंडो. आणि हे असा एन्झाईम आहे दॅट कॅन कट एनी पॉईंट, सुरुवात, मिडल किंवा एंड पॉईंट कुठेही कट करण्यासाठी वापरण्यात येतो. दॅट एन्झाईम इज कॉल्ड द रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम. आणि कट करतो पण कुठे, प्री डिटरमाइन साइट्स, म्हणजे त्या DNA वरती काहीतरी अशी सिक्वेन्स आहे, DNAचे काय केमिकल्समध्ये बेस न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स आहे, ते सिक्वेन्सला तो डिटेक्ट करतो आणि त्यालाच कट करणार, दुसऱ्याला करणार नाही. दॅट इज हॅव्हिंग द प्री डिटरमाइन साइट्स दॅट इज रिक्वायर्ड फॉर द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. देन द टाइप्स ऑफ द REN, REN means restriction endonuclease. What is that? Restriction endonuclease. याचे टाइप्स आपण पाहणार. बेसिकली देर आर द 3 मेन टाइप्स. मुख्य 3 प्रकार आहे. टाइप फर्स्ट, टाइप सेकंड, टाइप थर्ड. ओके, 3 प्रकार आहेत. एक पहिला, दुसरा आणि तिसरा. ह्यापैकी आता आपण जेव्हा ती कंपेअर करणार तर हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे स्लाइटली डिफरंट मोड ऑफ ॲक्शन असतो यांचा. म्हणजे जास्त काय फरक नाही, पण थोडा केमिकल नेचरमध्ये डिफरन्सेस आहेत. त्यापैकी सेकंड टाईप जी असतो, सेकंड टाईप इज द ॲक्च्युअल रेस्ट्रिक्शन एन्झाईम विच इज यूज इन रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आणि खरा हे 3 पैकी हे जे सेकंड टाईप आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये जे वापरण्यात येणारा जे एन्झाईम आहे तो म्हणजेच सेकंड टाईप आहे. बिकॉज इट कॅन बी यूज इन विट्रो टू आयडेंटिफाय अँड टू क्लीव विदिन द स्पेसिफिक DNA सिक्वेन्सेस हॅव्हिंग अबाउट 4 to 8 न्यूक्लियोटाइड्स. इम्पॉर्टंट पॉईंट. व्हॉट इज हिअर इम्पॉर्टंट हिअर? हे असा एक DNA, एक असा एन्झाईम आहे जे की इन विट्रो म्हणजे एका लिव्हिंग सेलमध्ये सुद्धा त्याचा वापर, इन नॉन लिव्हिंग मटेरियल, एका लॅबॉरेटरीमध्ये सुद्धा ह्याचा वापर कट करण्यासाठी येतो. आणि तो अशा ठिकाणी स्पेसिफिक सेगमेंटला कट करतो. तो आयडेंटिफाय पण करतो की कुठे कट करायचा, आणि क्लीव म्हणजे तुकडे पण करतो. पण कोणत्या नेमक्या ठिकाणी? अशा ठिकाणी ज्या ठिकाणी 4 ते 8 न्यूक्लियोटाइड्सपासून तयार झालेला एक सिक्वेन्स असतो, त्या सिक्वेन्सलाच तो कट करणार. ते आहेत सेकंड टाईप. जेव्हा मोर दॅन 350 टाईप ऑफ सेकंड टाईप विथ 100 डिफरंट रिकॉग्निशन सिक्वेन्सेस आर नोन. आतापर्यंत हे जेव्हा सेकंड टाईपवरती जेव्हा रिसर्च झाला, तर रिसर्च झाल्यानंतर असा पाहण्यात आला की 350 पेक्षा डिफरंट, 350 पेक्षा जास्त असे त्यांचे टाईप्स आहेत. म्हणजे असे टाईप जे की 100हून अधिक रिकॉग्नाइज करतात की DNAवरती ते 4 ते 8 पासून तयार झालेले कोणते न्यूक्लियोटाइड आहेत त्याला ते आयडेंटिफाय करतात. म्हणजे असे 100 पॉईंट आहेत, 100 लोकेशन्स आहेत. त्या 100हून लोकेशनला ते सिक्वेन्सला आयडेंटिफाय करतात आणि त्याला कट करण्यात ते यूज करतात. देन आता हे जे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज आहे, जेव्हा आपण पहिल्यांदा त्याचा रिसर्च करतो, इन्व्हेंट करतो, तर त्याचं नाव कसं ठेवतात, हाऊ द नेम्स आर गिवन, वी आर गोइंग टू पुट ऑन लाईट. नोमेनक्लेचर ऑफ अ रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस आर नेम्ड बाय, त्यांचं नाव ठेवलं जातं कशाने? द स्टँडर्ड प्रोसिजरचा वापर केला जातो. नोमेनक्लेचरची एक स्टँडर्ड प्रोसिजर असते, ते प्लांट्समध्ये सुद्धा आहे, ॲनिमल्समध्ये सुद्धा आहे. आणि ह्या ठिकाणी केमिकल्सचे नाव ठेवताना सुद्धा स्टँडर्ड मेथड चा उपयोग केला जातो. सो त्या स्टँडर्ड मेथडमध्ये द फर्स्ट नेम वॉज गिवन, द रेफरन्स गिवन टू द बॅक्टेरियम फ्रॉम वेअर दे आर आयसोलेटेड. म्हणजे कोणत्या बॅक्टेरियामधून ते पहिल्यांदा काढण्यात आला त्या बॅक्टेरियाचं नाव देण्यात येणार. तर ते पहिलं जे लेटर असतो, फर्स्ट लेटर जे इटॅलिकमध्ये लिहितात, कारण स्टँडर्ड मेथड आहे. इटॅलिक म्हणजे थोडासा लिहिताना आडवा असा स्लांटिंगमध्ये लिहितात, त्याला इटॅलिक म्हणतात. जे पहिलं लेटर आहे ते एन्झाईममध्ये जे नाव आपण लिहितो
ते त्या जीनसचं नाव असतं किंवा त्या बॅक्टेरियाचं जे जीनसचं नाव असतं आणि नंतरचे जे 2 लेटर जे ते पण इटॅलिकमध्ये आहेत ते त्याचे स्पेसिसचे नाव असतात. म्हणजे त्याच बॅक्टेरियाचं जीनस पहिला लेटर, त्या बॅक्टेरियाची स्पेसिसचे 2 स्मॉलमध्ये लेटर आणि त्यानंतर येतो काहीतरी अल्फाबेट असतो, ते त्याचा स्ट्रेन असतो, प्रकार किती प्रकारचा आहे आणि शेवटी असतो एक रोमन नंबर. ते इंडिकेट करतो की हे पहिला होता का दुसरा तयार झालेला आहे का तिसरा आहे का किती नंबर आहेत त्याचा तयार झालेला आहे ते दर्शवतो इकडे. तर बेस्ट एक्झाम्पल आपण नोमेनक्लेचरचे पाहणार. एक एक्झाम्पल आहे इकोर आर फर्स्ट. इको आर फर्स्टमध्ये ई हे जीनस आहेत, इसरेशिया, सी ओ स्पेसीज आहे, कोलाय, आर हे एक स्ट्रेनचं नाव आहे आर वाय आणि RY13 हे स्ट्रेन आहेत आणि रोमनमध्ये जे लिहिलेला फर्स्ट आहे ते त्याचा फर्स्ट डिस्कवरी आहे, म्हणजे पहिल्यांदा तयार झालेला केमिकल त्याचा इकोर फर्स्ट लिहिला. दुसरं एक्झाम्पल आहे हिंद थर्ड. आता ह्याच्यात जे कॅपिटल एच आहेत ते जीनसचं नाव आहे, म्हणजे ज्या बॅक्टेरियापासून हे काढलेलं आहे त्या बॅक्टेरियामधून त्याचा शोध झाला त्याचा कॅपिटल एच आहे. हिमोफिलस जीनस नाव आहेत आणि IND हे आहेत इन्फ्लुएन्झा आणि डी इंडिकेट करतो RD त्याचा स्ट्रेन आहे आणि थर्ड इज नथिंग बट द नंबर ऑफ डिस्कवरी, दॅट इज द थर्ड लेवल ऑफ डिस्कवरी. देन जेनेटिक रिकॉग्निशन. जेनेटिक रिकॉग्निशन सिक्वेन्सेसमध्ये आपण पाहणार रिकॉग्नाइज करणे म्हणजे त्याची आयडेंटिफाय करणे, रिकॉग्नाइज करणे, ओळखणे कोणती सिक्वेन्स. म्हणजे डी एन एमध्ये आपण आताच पाहिला की ह्या डी एन एमध्ये की जे पार्ट असतो डी एन एमध्ये असे काही सिक्वेन्सेस आहेत ते जे की 4 ते 8 न्यूक्लियोटाईडपासून तयार झालेले असतात आणि हे केमिकल त्याला काय करतो, रिकॉग्नाइज करतो, म्हणजे त्याची ओळख करतो की हां हे एवढे न्यूक्लियोटाइड्स डी एन एवरती प्रेझेंट आहे पण ते सगळ्यांना कट करत नाही. मग ते 4 ते 8 अशी सिक्वेन्स आहे फक्त त्यालाच ते रिकॉग्नाइज करतो, रिकॉग्नाइज तिची आयडेंटिफाय करतो आणि त्या सिक्वेन्सला आपण रिकॉग्निशन सिक्वेन्स म्हणतो. तर आपण डिटेलमध्ये पाहू दे. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस स्पेसिफिकली रिकॉग्नाइज द DNA विथ अ पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ 4 to 8. हे पहा व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, म्हणजे ते जास्त सिक्वेन्स नसते. इट इज मेड अप ऑफ ओनली 4 to 8. आता ह्या फोटोग्राफमध्ये पहा आपण हे काउंट करू. हे 1 2 3 and 4 4 पासून तयार झालेला आहे. इकडे पहा 1 2 3 4 म्हणजे 4 ते किंवा मॅक्झिमम 8 बस एवढेच न्यूक्लियोटाइड असतात आणि हे न्यूक्लियोटाइड डी एन एवरती रिपीटेडली प्रेझेंट असते आणि त्या डी एन एला ते कुठे आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत, किती ठिकाणी आहेत त्याला रिकॉग्नाइज करणे हे केमिकलचं काम असतं आणि त्या सिक्वेन्सला रिकॉग्निशन सिक्वेन्स असे म्हणतात. तो रिकॉग्निशन सिक्वेन्स ईच रेस्ट्रिक्शन एन्झाईम इज हायली स्पेसिफिक. आता एका डी एन एवरती भरपूर रिकॉग्नायझिंग ते सिक्वेन्स असतात आणि आपल्याला माहिती आहे की टाईप 1 टाईप 2 टाईप थर्डमध्ये 3 प्रकारचे एन्झाईम आहे आणि ह्या 3 प्रकारमध्ये सुद्धा टाईप सेकंड हे भरपूर वापरण्यात येतं आणि त्यामध्ये सुद्धा ते 350पेक्षा जास्त लोकेशनला तो डिटेक्ट करतो. म्हणजे एवढे सिक्वेन्सेस आहेत ते प्रत्येक सिक्वेन्सला प्रत्येक एन्झाईम स्पेसिफिक, म्हणजे सगळ्यांना एकच एन्झाईम चालतो असं नाही, म्हणजे प्रकार खूप जास्त आहेत आणि सिक्वेन्सेस खूप जास्त आहेत. तर प्रत्येक सिक्वेन्सला सेपरेट एक स्पेसिफिक एन्झाईम त्याला डिटेक्ट करतो आणि त्या ठिकाणी तो कट करतो आणि कट करताना डी एन ए आपल्याला माहिती आहे डी एन ए डबल स्टँडर्ड असतो. 2 स्टँडपासून तयार झालेला डी एन ए जेव्हा कट करणार तर वरचा स्टँड आणि खालचा स्टँड म्हणजे दोन्ही स्टँडला ते एकच वेळी कट करणार ॲट द सेम टाईम. ओके, हे इम्पॉर्टंट पॉईंट. कट झाल्यावर आपण हे फोटोग्राफमध्ये पाहू डिटेल. मोस्ट ऑफ द रेस्ट्रिक्शन साईट म्हणजे जे रेस्ट्रिक्शन झालेले आहेत ना, म्हणजे ज्या ठिकाणी कट होणार ते 4 ते 8 पासून तयार झालेला जे न्यूक्लियोटाइड आहेत त्याला आपण रेस्ट्रिक्शन साईट म्हणतो, सिक्वेन्स म्हणतो. म्हणजे आपण जसं ॲक्सिडेंट झाला तर आपण काय कोणत्या जागी झाला ते साईट आहे त्या लोकेशन, म्हणजे ते एक स्पेसिफिक लोकेशन आहे डी एन एवरती जे 4 ते 8 पासून न्यूक्लियोटाइडपासून तयार झालेला आहे. त्या ठिकाणालाच आपण साईट म्हणणार. कशासाठी? त्या ठिकाणी कट होणार. कोण कट करणार? रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम कट करणार आणि कट करण्यासाठी
भरपूर प्रकार आहेत आणि भरपूर साईट्स आहेत. तर ते मोस्ट ऑफ द रिस्ट्रिक्शन साईट्स म्हणजे भरपूर जेव्हा डी एन एमध्ये पाहिलं तर ते पॅलिंड्रोम्स आहे. म्हणजे फोटोग्राफमध्ये का पॅलिंड्रोम म्हणजे काय, आपण पाहूत की वरचा एक स्ट्रँड आहेत आणि खालचा एक स्ट्रँड आहे. दोन्हीमध्ये जेव्हा आपण पाहतो तर हे दोन्ही एक दुसऱ्याचे मिरर इमेज आहे. म्हणजे आपण आरशामध्ये जेव्हा पाहतो तर आपण सारखा दिसतो, उलटा दिसतो. मिरर म्हणजे काय, उलटा दिसणार, रिव्हर्स दिसणार, सॉरी इन्व्हर्टेड दिसणार. तर ह्यासारखे इन्व्हर्टेड असतात, त्याला पॅलिंड्रोम म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल जस्ट विल सी वन एक्झाम्पल ऑफ द पॅलिंड्रोम ऑन बोर्ड. दिस इज द वन स्ट्रँड ऑफ द डी एन ए. हे डी एन एचा एक स्ट्रँड आहे आणि दिस इज द सेकंड स्ट्रँड ऑफ द डी एन ए. हे सेकंड स्ट्रँड आहे, दुसरा स्ट्रँड आहे. आता दोन्ही स्ट्रँडवरती आपण पॅलिंड्रोम कसा असतो, कसा तयार होतो ते डिटेलमध्ये पाहू. आपल्याकडे नायट्रोजन बेस आपल्याला माहीत आहे. न्यूक्लियोटाइडची बेस कोणती असते, एक तर ॲडिनाइन. ओके, हे लिहिलं आपण ॲडिनाइन. आता ह्याच ठिकाणी मी लिहितो त्याचा दुसरा ॲडिनाइन. ओके, दुसरा आहेत ह्या ठिकाणी सायटोसिन. ह्या ठिकाणी लिहिला मी सायटोसिन. ह्या ठिकाणी लिहिला थायमिन, इकडे टी थायमिन कोणताही. या ठिकाणी गॉनाइन, हे लिहिला गॉनाइन. आता हे झालं की नाही, हे जे आहेत ह्याचेच मिरर इमेज ह्या ठिकाणी आहेत. आणि जेव्हा हे पेअरिंग करतो, न्यूक्लियोटाइड बेस पेअर कॉम्प्लिमेंटरी पेअर तयार करणार. आपल्याला माहिती आहे जेव्हा ॲडिनाइन पेअर करतो तो ते थायमिनलाच पेअर करणार. सायटोसिन जेव्हा पेअर करणार तर हे गॉनाइनलाच पेअर करणार. पेअरिंग झाली, कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग. ॲडिनाइन जेव्हा करणार, थायमिन जेव्हा करणार तर ॲडिनाइनलाच पेअरिंग करणार. गॉनाइन जेव्हा पेअर करणार तर हे सायटोसिनलाच पेअरिंग करणार. हे झाला कंप्लीट पेअरिंग. आता आपण जेव्हा हे पाहणार तर ह्या ठिकाणी गॉनाइनला पेअरिंग कधी सायटोसिनच करणार. ही 3 नायट्रोजन बेस झाली. आता थायमिनला कोण करणार, ॲडिनाइन करणार. आणि सायटोसिनला गॉनाइन आणि ॲडिनाइनला थायमिन. आता पहा आपण रिव्हर्समध्ये पाहू कसं झाला. इकडे टी, इकडे टी आला, गॉनाइन, ॲडिनाइन, ॲडिनाइन, सायटोसिन, सायटोसिन, गॉनाइन, गॉनाइन, थायमिन, थायमिन, सायटोसिन, सायटोसिन, ॲडिनाइन. दॅट्स वाय दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड द पॅलिंड्रोम. आणि अशी सिक्वेन्स डी एन एवरती असतात जे की 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किंवा 4 किंवा 8. हे न्यूक्लियोटाइडची जेव्हा सिक्वेन्स अशी पॅलिंड्रोमच्या स्थितीमध्ये असणार, ह्या कंडिशनमध्ये असणार, त्या अशा कंडिशनला पॅलिंड्रोम म्हणतात. आणि हेच ते लोकेशन, हेच ते साईट, त्याला आपण रेस्ट्रिक्शन साईट म्हणतो. आणि हेच ते सिक्वेन्स, त्याला आपण रेस्ट्रिक्शन सिक्वेन्स म्हणतो. आणि हेच ते पॅलिंड्रोम त्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कट करतं. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट हिअर. सो इन पॅलिंड्रोम बेस सिक्वेन्स ऑफ सेकंड हाफ, जे आत्ता आपण पाहिला बोर्डवरती तुम्हाला लिहून दाखवला की पहिलं जे हाफ असतो, सेकंडचं खालचे स्ट्रँडचं जे सेकंड हाफ असतो ते रिव्हर्स असतो, मिरर इमेज असतो, सारखं असतो. देन palindrome in DNA sequence of a base pairs that read the same on a two strand. वरून आपण रीड केले आणि खालून सुद्धा असे रीड केले, एक लाईन इकडून रीड केली, इकडून केले, तर जे सारखीच रीड होणार. आपण पाहिलं आता रीड करून ते सारखी असते, त्यालाच आपण रिकग्निशन सिक्वेन्स, त्यालाच आपण पॅलिंड्रोम म्हणतो. दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट हिअर. देन क्लिवेज पॅटर्न. आता कट करण्याची पद्धत. क्लिवेज म्हणजे काय, एकचे शार्प 2 तुकडे करणे. म्हणजे एक स्ट्रक्चर आहेत त्याला शार्प करणे म्हणजे वरून सुद्धा कट करणे आणि खालून सुद्धा कट करणे. शार्प कधी म्हणणार, म्हणजे इकडून कट झाला तर खालून पण, म्हणजे इकडून कट तर झाला आणि खालचं कट नाही झाला त्याला शार्प म्हणणार नाही. शार्प म्हणजे काय, दोन्ही पॉईंट इक्वली कट झाले पाहिजे, त्याला क्लिवेज म्हणतात. तर क्लिवेज पॅटर्न म्हणजे कट करण्याची पद्धत कशी आहे त्याला क्लिवेज पॅटर्न म्हणतो आपण. इन रिकॉम्बिनेटेड डीएनए टेक्नॉलॉजी स्पेसिफिक रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम, म्हणजे त्याच्यासाठी स्पेशल तयार झालेला स्पेसिफिक म्हणतो आपण. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसमध्ये पर्टिक्युलरली खास म्हणजे ते टाईप सेकंड तो रिकग्नाइज करतो. रिकग्नाइज म्हणजे त्या डी एन एमध्ये असा पॅलिंड्रोम आहे का, कुठे आहेत ते रिकग्नाइज करतो, त्याला आयडेंटिफाय करतो. नंतर त्याच ठिकाणी तो आपला पॉवर म्हणजे कट करण्याचा पॉवर म्हणजे
काय होतो नेमका त्या ठिकाणी दॅट डी एन ए सिक्वेन्स हायड्रोलाइज करतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आता बॉन्डिंग असते डी एन एवरती, आपल्याला माहीत आहे डी एन ए कसा तयार झालेला आहे. आणि ते बॉन्डमध्ये पण कोणतं बॉन्ड, फॉस्फोडायस्टर बॉन्डला तो कट करतो. आपण डायग्राममध्ये कुठे असतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड, त्या डायग्राममध्ये बोर्डवरती आपण पाहू की ते नेमकं कुठेतरी आहे. कुठे आहे, मॉलिक्युलर लेवलवरती विल सी द डायग्राम. आपल्याला सगळ्याला माहीत आहे की डी एन ए जे तयार होतो ते न्यूक्लियोटाइडपासून तयार होतो. आणि न्यूक्लियोटाइड कसा तयार होतो, त्याला लागणारी एक शुगर असते रायबोज शुगर, हे आहे तर रायबोज शुगर. आणि रायबोज शुगरच्या कार्बन 1ला ग्लायकोसायडिक बॉन्डच्या साहाय्याने एक नायट्रोजन बेस म्हणजे तिकडे आयडी9 लावला आणि ह्यात 5व्या कार्बनला आपण फॉस्फेट लावला. कार्बन 1, कार्बन 2, कार्बन 3, कार्बन 4 आणि आउट ऑफ द रिंग कार्बन 5. हे झाला एक न्यूक्लियोटाइड. असं दुसरा न्यूक्लियोटाइड असतो, सेकंड न्यूक्लियोटाइड. हे रायबोज शुगर, त्याच्या कार्बन 1ला आपण दुसरा नायट्रोजन बेस लावणार, ते आहेत गॉनाइन. आणि ह्या कार्बन आहेत ऑक्सिजन इकडे. आणि कार्बन 5व्या कार्बनला आपण इकडे फॉस्फेट लावला. आता काय होतो, जेव्हा हे एक न्यूक्लियोटाइड आणि दुसरा न्यूक्लियोटाइड एकमेकांना जोडतो, पॉलिमर तयार होतो, चेन तयार होते, लॉंग चेन तयार होते. म्हणजे त्याला आपण पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड इज कॉल्ड ॲज द डी एन ए. वन स्ट्रँड, हे एक स्ट्रँड तयार होतो डी एन ए. तर कार्बन 1, 2, 3 म्हणजे वरचा जे असणार न्यूक्लियोटाइड त्याचा थर्ड कार्बन आणि खालच्याचा जे कार्बन असणार कार्बन नंबर 5, हे बघा हे थर्ड कार्बन. आणि 1, 2, 3, 4 आणि 5 हे कार्बन 3 आणि हे कार्बन 5 एकमेकांना हे जोडतात. हे झाला बॉन्डिंग. आणि ह्या बॉन्डला म्हणतात फॉस्फोडायस्टर बॉन्ड किंवा शुगर फॉस्फेट बॉन्ड. दिस बॉन्ड इज द शुगर बॉन्ड. आणि जेव्हा हे एन्झाईम, रेस्ट्रिक्शन एन्झाईम जेव्हा हे काम करतो तर ह्या बॉन्डला तोडतो, ह्या बॉन्डला ते आपला पॉवर दाखवतो आणि ह्याला ब्रेक करून टाकतो. सो हिअर इट ब्रेक्स द हायड्रोलायझिस द फॉस्फोडायस्टर बॉन्ड. पण तर डी एन एची जी सिमेट्री असते, त्याचा जे शेप असतो ते खराब होत नाही, ते रिटेन करतो. देन सो दॅट द डबल स्ट्रँडेड रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट हॅव द सिंगल स्ट्रँड. जेव्हा कट होतो, कट झाल्यानंतर आपण डायग्राम पहा, जेव्हा एक कट झाला, आता कट कोणत्या ठिकाणी झाला, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी पॅलिंड्रोम आहे. कट झाला बाहेरचा स्ट्रँड आणि एक दुसरा स्ट्रँड, शार्प क्लिवेज याला आपण म्हणतो. आणि कट झाल्यानंतर आपण पाहतो की काही ठिकाणी अनपियर्ड स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात, अनपियर्ड स्ट्रक्चर दिसतात. हे आहेत एंड, त्याचे एंड पॉईंट म्हणतो आपण. आणि हे एंडला आपण कॉस एंड सुद्धा म्हणतात. कॉस म्हणजे काय, कोहिजिव्ह एंड, कोहिजिव्ह स्टिकी एंड आपण त्याला म्हणतो. तर ह्या स्टिकी एंड तयार झाले. आणि स्टिकी एंड कशाला, कारण हे आपण कट केलेलं जे सेगमेंट आहे, हे तुकडा जे आहे आपल्याला दुसरे सेगमेंटला अटॅच करायचा, रिकम्बाईन करायचा, त्यासाठी स्टिकी एंडची गरज असते. आणि हे या ठिकाणी स्टिकी एंड तयार होतो. हे क्लिवेज पॅटर्न तयार झाला. देन इन शॉर्ट एक्सटेन्शन ऑर द, ते शेवटचं जे एंड पॉईंट आहेत, एक्सटेंडेड पॉईंट, ते एक्स्ट्रा जे एंड पॉईंट आहेत त्यालाच आपण स्टिकी एंड म्हणतो. हे आहेत स्टिकी एंड. आणि स्टिकी एंड काय करतात, मग जेव्हा दुसऱ्या पार्टला आपण त्याला कनेक्ट करणार, दुसऱ्या सेगमेंटला जेव्हा अटॅच करणार, तर ते कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग तयार करतो. कॉम्प्लिमेंटरी काय असते, कॉम्प्लिमेंटरी आपण पाहिला ना की ॲडिनाईन असला तर ते थायमिनला पेअरिंग करणार, गॉनाईन असला तर सायटोसिनला पेअरिंग करणार, आणि वाईस वर्सा प्रोसेस चालत राहतो. देन दे रिक्वायर द मॅग्नेशियम आयन्स फॉर क्लिवेज. म्हणजे जेव्हा कट करण्याची वेळ येते, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसला मॅग्नेशियम आयनची सुद्धा गरज लागते. म्हणजे जेव्हा फक्त एन्झाईम असणे गरजेचं नाही, त्याला को फॅक्टर्स म्हणतो आपण. को म्हणजे सोबत असणे, काहीतरी सोबत आहे. आपण पाहतो ना, एक मित्र जेव्हा डेअरिंग करतो तर तिचा पाठीमागे एक त्याचा एक मित्र असतो. म्हणजे ते डेअरिंग करणारा मागे दिसतो, आपल्याला दिसत, पण त्याला माहिती आहे मला सपोर्ट आहे म्हणून तो करतो. तसंच एक ह्या ठिकाणी मॅग्नेशियम आयन्स असतात, त्याला सपोर्ट करतात आणि डी एन एमध्ये क्लेव यानी कटिंग केली जाते. मेनी कट्स मेड बाय द वन रेस्ट्रिक्शन एन्झाईम बिकॉज द चान्सेस ऑफ रिपिटेशन ऑफ सिक्वेन्सेस इन अ लॉंग डी एन ए. दॅट्स वाय जेव्हा एका डी एन एमध्ये आपलं डी एन एचं लेंथ खूप जास्त असते आणि त्या डी एन एमध्ये पॅलिंड्रोमसारखे सिक्वेन्सेस 1, 2, 100, 50 किती असू शकतात. आणि प्रत्येक ठिकाणी हे एन्झाईम आपला काम करतो, कटिंग. तर भरपूर सेगमेंट तयार होतात.
म्हणून ह्या ठिकाणी मेनी सेगमेंट्स आर फॉर्म. A particular DNA molecule will always yield the same set of the restriction enzyme. आणि ज्या ठिकाणी सिक्वेन्स सारखी असणार तर त्या एकच एन्झाईम सारखी सिक्वेन्सेस कट करणार. सो इट्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट हियर. देन रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट्स कॅन बी अनालाइज्ड युजिंग द टेक्निक्स सच एज द जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आणि हे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी हे सुद्धा मेथड आहेत. देन इन जेल agarose gel electrophoresis, restriction fragments yield a band pattern characteristics of the original DNA molecule and restriction enzymes used. नेमकं ह्या पॉईंटमध्ये इन शॉर्ट काय म्हणलं आहे की जेव्हा आपण प्रिव्हियस स्टेपमध्ये केमिकलचा वापर एन्झाईमचा वापर करून DNAचे छोटे छोटे तुकडे झाले, कटिंग झाली, आता भरपूर तुकडे तयार झाले, फ्रॅगमेंट तयार झाले. आता हे फ्रॅगमेंट्समध्ये काय छोटं असतो, काय मोठं असतो, काय लेंथ वेगवेगळी लेंथ आहे, सेपरेट लेंथ असते, एक सारखी नसते. कारण पॅलिंड्रोम 4 पासून तयार आहे का 6 पासून आहे का 8 पासून आहेत, ते जेव्हा कुठे सारखे असले तर ठीक, डिफरंट पण असणार, पण प्रत्येक स्पेसिफिक एन्झाईम त्याला कट करणार आणि हे भरपूर तुकडे तयार झाले. आता हे तुकडे जे जेव्हा तयार झाले, तुकड्याला आपल्याला सेपरेट करायचं. तर सेपरेट कसा करणार? सेपरेट करण्यासाठी एक टेक्निक आहे आणि त्या टेक्निकलाच आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिस म्हणतो. आणि हे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये ह्याचा भरपूर वापर केला जातो. नंतर DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये ह्याचा वापर केला जातो. सेपरेशन, स्क्रीनिंग म्हणजे चाळणी करणे, सेपरेट करणे, आपल्याला जी सेगमेंट पाहिजे ते ह्याप्रमाणे केला जातो. आणि हे जे जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे आपण ह्याला पण डिटेलमध्ये पाहणार. देन